राव बहादूर साठ्यांचा वाडा झाल्यानंतर लवकरच शिर्डीला संस्थानाचे रूप येऊ लागले. महाराजांची आरती होऊ लागली आणि आरतीचे वेळेस चवऱ्या छत्रचामरे महाराजांवर ढळू लागली. चावडीत महाराज जाताना वाजत गाजत घोडा, पालखी, चौपदार, भजनकरी मंडळी, टके, पताका या इतमामानिशी जाऊ लागले. चावडी आरसे, हंड्या, चुंबरे, तसबिरी यांनी सुशोभित झाली. मशिदीला व चावडीला फरशी झाली, वगैरे वगैरे. या सर्व शोभेचे श्रेय बहुतांची सुंदरबाई क्षीरसागर उर्फ राधाकृष्ण आई यांना आहे. या प्रेमळ भक्तीच्या आचार्या होत्या असे म्हणायला यत्किंचितही हरकत नाही. यांच्याजवळ धन तर नव्हतेच, पण आपले तन व मन सर्वस्वी महाराजांना अर्पण करून महाराजांचे निराळे भक्ताकडून निरनिराळ्या जिंचा आणून त्यांनी शिर्डी संस्थान उत्तम थाटून दिले. दुर्दैवाने त्यांचा अवतार लवकरच, म्हणजे त्यांचे वयाचे 35व्या वर्षी संपला. त्या येथे 8-9 वर्षच होते, पण तेवढ्या मुदतीत त्यांनी जे जे केले ते दुसऱ्याला 25 वर्षात करता आले असते की नाही याची शंका वाटते. या बाईमुळेच चावडीत रात्री महाराजांची शेज आरती व पहाटेस काकड आरती सुरू झाली. महाराज पहिल्या पहित्याने स्वतःची पूजासुद्धा करू देत नसत. पहिली पूजा माळसापतीकडून घेतली. नंतर काही दिवसांनी नीम गावाचे सीतारामजी डेंगळे पूजा करावयास आले असता महाराज त्यांच्यावर संतापले, पण त्यांची पूजा शेवटीच जाऊ दिली. नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदोरकरांचा धाकटा मुलगा महादेव उर्फ बापू याला समाधानाने पूजा करू दिली व त्यानंतर सगळ्यांनाच पूजा करण्याची मुभा झाली. पण त्या वेळेला महाराज आपली आरती करू देत नसत. काही दिवसांनी प्रथम आरती करण्याचा मान राव लक्ष्मण कृष्णाजी उर्फ तात्यासाहेब नूलकर यांना मिळाला. हे पंढरपूरचे मुन्सफ असून आजारी पडल्यामुळे रजा घेऊन येथे आले होते, पण मनात हेतू हाच की आता नोकरी सोडून उरलेले आयुष्याचे दिवस महाराजांचे चरणाजवळ घालावयाचे व त्याप्रमाणे शेवटी घडून आले. राधाकृष्ण आई स्वतः सर्व तऱ्हेची सेवा करीत. त्या रोज 2दा महाराजांचे जाण्याचे रस्ते झाडून साफ करीत, अर्थात तेथे असलेली सर्व घाण स्वतः काढीत. हा क्रम त्याच्यापूर्वी बालाजी पाटील निवासकर यांनी सुरू केला होता. हे पूर्ण विरक्त भक्त सर्व संसार पसारा सोडून येथे येऊन राहिले होते. त्यांना समजावून नेण्याकरिता पुष्कळ मंडळी आली, पण हे गेले नाहीत. हे नेहमी रस्ते झाडणे, मशीद सारवणे वगैरे करीत. महाराजांचे दुरूनच दर्शन घेत, जवळ जात नसत. पाणी घ्यावयाचे ते महाराजांचे चरणतीर्थ किंवा स्नान होत असताना महाराजांच्या अंगावरून पडलेले पाणी किंवा महाराजांचे उष्टे पाणी हेच घ्यावयाचे. तसेच शेताचे उत्पन्न आले की सर्व महाराजांजवळ आणून द्यावयाचे व त्यातून महाराज देतील तेवढे घ्यावयाचे, अर्थात महाराज बहुतेक सगळेच परत देत. 2 वर्षे येथे राहिल्यानंतर महाराजांनी बालाजी पाटीलला आपल्याला घरी जाणावयाची आज्ञा केली व त्याप्रमाणे ते गेले. तरी पण वारंवार दर्शनाला येत आणि आपले सगळे उत्पन्न महाराजांना अर्पण करीत. हे पुढे काही वर्षांनी वारले. राधाकृष्ण आई स्वतः सर्व तऱ्हेची सेवा करीत. इतकेच नव्हे तर त्या महाराजांचे बहुतेक भक्तमंडळीकडून महाराजांची सेवा करून घेत त्या निरनिराळी कामे करीत आणि त्यात सगळ्यांना गोवीत आणि सगळी मंडळी प्रेमाने व हौसेने काम करीत. त्यात सर्व दर्जाची मंडळी असे व स्त्रियाही असत. माती दगड वाहणे, रस्ते झाडणे, चिखल करणे व वाहणे, गड्डे खोदणे व भरणे, झाडे लावणे व लाकडे फोडणे, हंड्या झुंबरे पसणे, मशीद धुणे व रंगवणे, कागदाची फुले कातरणे, चवरी मोरचेल
अब्दागिरी, निशाणे धरणे, निशाणे शिवणे वगैरे वगैरे सर्व तऱ्हेचे कामे मोठमोठी मंडळी व मोठ्या घराण्यातल्या कुलस्त्रियासुद्धा करीत असत आणि आपल्याला सेवा करण्याला संधी मिळाली म्हणून आनंद मानित. महाराजांचा नित्यक्रम फार नियमाने पाळला जात असे. पहाटेस उठून धुनीपाशीत बसत. नंतर काही वेळाने शौचविधी उरकून आपल्या हाताने फेडून टाकीत. नंतर काही वेळ स्वस्थ बसत. तेवढ्या अवकाशात भागोजी शिंदे या नावाच्या गृहस्थाने येऊन महाराजांचे उजवे हाताला पट्टे असत ते सोडावयाचे, हात चोलावयाचे व सर्व अंग दाबावयाचे. नंतर चिलीम भरून आपण पेटवून महाराजांना ओढावयाला द्यावयाचे व महाराजांनी ओढून पुन्हा भागोजीस ओढावयाला द्यावयाचे. असे 5-6 वेळा झाल्यावर भागोजीने जावयाचे. या भागोजीला महाव्याधीने पछाडिले होते, तरी महाराजांनी कधीही त्याचा कंटाळा केला नाही किंवा त्याच्या संबंधाचा आपला नित्यक्रम यत्किंचितही बदलला नाही. भागोजी गेल्यानंतर काही वेळ महाराज बसत असत व त्या वेळेला काही नियमित भक्तमंडळी येऊन सेवा करीत व नंतर महाराज तोंड धुण्यास उठत. महाराजांचे तोंड धुणे पाहण्यासारखे असे. हातावर, पायावर, तोंडावर, कानावर पाणी यथेच व्हावयाचे व हे सर्व भाग चांगले स्वच्छ करावयाचे, पण ते अत्यंत नाजूकपणे करावयाचे. श्री एकनाथ महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे रोम रगडतील संपूर्ण यालागी न करी अंगमर्दन एवं स्वदेहाचे देहपण भूतहिंसे भेणे अहत्वा मनाणी. एकनाथी भागवत अंक 3 ओवी 458. असाच प्रकार स्नानाचे वेळेसही असे. तोंड धुणे झाल्यावर गावात भिक्षेला जात. भिक्षेसाठी नेमक्या 5 ठिकाणी जाऊन एके ठिकाणी उभे राहत. भाकरी व कोड्यास काय येईल ते द्यावयाचे व मग मशिदीत आल्यावर थोडेसे खावयाचे. खाणे झाल्यावर काही वेळ बैठक घ्यावयाची. त्यावेळी बरीच भक्तमंडळी जमत असे व महाराज गोष्टी रूपाने बोध करीत. कधी कधी याच बैठकीचे वेळी पेरू आंबे विकत घेऊन मंडळींना महाराज वाटीत व आपल्या हाताने खाऊही घालीत. आपल्या हाताने खाऊ घालीत म्हणजे केळी आपल्या हाताने सोलून देत, पेरूचे आपल्या हाताने तुकडे करून देत व आंबे स्वतः चोलून देत. या बैठकीनंतर महाराज लेंडीवर जात व तेथे साधारण 1 तास राहत. लेंडीवरून परत आल्यावर तिसरे प्रहरच 2 वाजेपर्यंत मशिदीतच असत. तितक्या वेळात मंडळीकडून महाराजांची पूजा अर्चा आरती होत असे. नंतर महाराजांचे जेवणानंतर महाराज पुनः लेंडीवर जात तेथून सुमारे पाऊण तासाने परत येत व मग संध्याकाळपर्यंत पुनः मशिदीत बसत. संध्याकाळी थोडे बाहेर पडत व लगेच पुन्हा मशिदीत येऊन बसत. सर्वसाधारण बैठकी दिवसातून 3 होत. एक सकाळी न्याहारी, नंतर दुसरी लेंडीवरून परत आल्यावर व तिसरे प्रहरी 5 वाजावयाचे सुमारास. तिन्ही बैठकीचे वेळी गोष्टी रूपाने महाराज बोध करीत. महाराजांचे बोलण्यात तेथे त्यावेळी असलेल्या निरनिराळे मंडळीचे मनात घोळत असलेल्या निरनिराळ्या बाबती संबंधाने खुलासे होऊन जात. महाराज गहन वेदांत विषयांचे प्रकट रीतीने विवरण करीत नसत किंवा उपनिषदावर प्रवचन देत नसत. त्यावा उपदेश मुख्य नैतिक असे. शिष्याची भूमी शुद्ध करून मग त्यात ज्ञानाचे बीज पेरावे याचे ही सद्गुरूची शास्त्रोक्त वहिवाट आहे. तसेच महाराजांचीही करीत म्हणून त्यांचा उपदेश सर्वसाधारण नीतितत्वाचाच असे. पण या उवड शाब्दिक बोधापेक्षा असंख्यपटीने मूल्यवान असा अनुभव रूपाने
शोध महाराजांपासून मिळत असे व त्यामुळेच महाराजांकडे श्रद्धेने येणाऱ्या भक्तांचे अति उच्च प्रतीचे हित होत असे. महाराजांकडे येण्यामध्ये सकाम भक्तांचे प्रमाण फार मोठे असे, पण महाराज त्यांची कामना पुरवून त्यांचे मन आत्यंतिक हिताकडे बेमालूमपणाने वळवीत. महाराजांचा अवतार लोकांच्या उद्धारासाठीच होता व त्यांनी सगळ्यांचे हितच केले यातील मात्र शंका नाही. त्यांच्या लीलांचे व गुणांचे यथार्थ वर्णन होणे अशक्य आहे. यो वा अंतस्य गुणानंततानून क्रमिष्यन् सतो बालबुद्धी रजसी भूमिर्गण्य येत कथंचित् कालेन नैवाखिल शक्तिधानम्. तरी पण महाराजांच्या लीलांचा शक्य तेवढा संग्रह झाल्यास तो सर्वांना हितप्रद होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे. असा संग्रह माझे सामान्य मित्र गोविंद रघुनाथ उर्फ अण्णासाहेब दाभोलकर यांनी केला असून त्यापैकी बराच भाग त्यांनी ओवीमध्ये ग्रंथित केला आहे. या ओवीबद्ध ग्रंथाची सुरुवात महाराज देहधारी असताना त्यांच्या प्रत्यक्ष अनुज्ञेने झाली असून आज मी तिला त्याचे 35 अध्याय लिहून तयार आहेत. ग्रंथ फारच प्रेमळ व हृदयंगम झाला आहे व तो महाराजाने भक्तांनाच नव्हे तर इतर वाचकांना सुद्धा हितकारक होईल यात शंका नाही. यातील ओव्या एकनाथ महाराजांच्या ओवीच्या घाटणीवर असून ग्रंथ वाचित असताना नाथ महाराजांच्या वाणीचे वारंवार स्मरण होते. सारांश हा ग्रंथ श्री साईनाथ महाराजांच्या प्रसादाचे फळ आहे ही साक्ष पदोपदी पटते. शेवटी या ग्रंथापासून महाराजांच्या भक्तांना व इतर भाविक वाचकांना आनंद व बोध प्राप्त हो आणि त्या योगाने त्यांची महाराजांची ठिकाणी अधिकाधिक श्रद्धा वाढो अशी महाराजांची प्रार्थना करून हा उपोद्घात संपवितो. बाबांचे एक लेकरू हरी सीताराम दीक्षित. ओम साईराम.